येथे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स विद्यालयात इयत्ता 10वी व इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न। पाहूया आमचे बेळंकी येथील प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला सविस्तर वृत्तांत। रयत शिक्षण संस्थेच्या बेळंकी येथील न्यू इंग्लिश स्कूल व JSP ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या विद्यालयातील नवीन इमारतीचे उद्घाटन व इयत्ता 10वी व इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ असा संयुक्त सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय महेंद्र अप्पालाड कार्यक्रमाचे अध्यक्ष होते। तसेच माननीय डॉक्टर MB शेख व मान्य श्री विनय कुमार हंसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री जाधव RS सर यांनी स्वागत करून प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व प्रास्ताविकमध्ये विद्यालयातील शैक्षणिक प्रगतीचा आढावा विषद केला। इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली व दोन्ही बॅचच्या वतीने विद्यार्थ्यास भेटवस्तू देण्यात आली। विशेष म्हणजे यांच्या कारकिर्दीत इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास आले त्यावेळेचे मुख्याध्यापक श्री दाडीबुके सर व पर्यवेक्षक श्री जाधव सर यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी स्थानिक प्रतिनिधी मान्य खंडेराव जगताप, पद्मनाभन जाधवराव, श्री माळी गुरुजी, सरपंच सारिका शिंदे, माजी सरपंच श्री पांडुरंग कोरे सर व राजाराम तात्या गायकवाड, डॉक्टर महेश कुमार शिंदे, प्रदीप वाघमारे, बसवराज गव्हाणे इत्यादी स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते। अध्यक्षीय भाषणात श्री महेंद्र अप्पालाड म्हणाले, त्या रयत शिक्षण संस्थेचे खरोखरच आपण आभार मानले पाहिजे। अण्णांनी त्या काळी दूरदृष्टी ठेवून पुढचा विचार करून या देशातल्या विद्यार्थ्यांना आणि जास्तीत जास्त खेड्यातल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि शिक्षणाशिवाय आपली पुढची पिढी घडू शकणार नाही, या भागाचा विकास होणार नाही, या देशाचा विकास होणार नाही। अशा पद्धतीचा विचार करून रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली गेली आणि या संस्थेच्या माध्यमातून अण्णांनी बहुतांश शाळा ह्या खेडोपाडी उभा केल्या आणि त्या करत असताना त्या खेळातील काही प्रमुख लोकांनी, प्रमुख मंडळींनी या संस्थेला वेगळ्या पद्धतीचं अनुदान दिलं। आपली स्वतःची जमीन या गायकवाड कुटुंबाने या संस्थेला 5 एकर जमीन दिली। काही लोकांनी आर्थिक मदत केली, काही लोकांनी इथे इमारत बांधत असताना श्रमदान केलं आणि अशा पद्धतीने या इमारती उभारत गेल्या आणि एक रचनात्मक विकासाचं काम उभा करण्याचं काम त्यावेळेच्या सर्व लोकांनी केलं। म्हणून आपल्याला आज शिक्षण मिळतंय। आज या शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची प्रगती झालेली आपल्याला दिसून येते। आदरणीय अण्णांनी जो विचार केला, जो विचार करत असताना तो विचार सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला आणि तो खरोखरच आज शेकडो, हजारो, लाखो विद्यार्थी या रयत शिक्षण संस्थेने घडवले। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।